काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, समजा कसं ओके मध्ये. अरे चुकलं. हा डायलॉग जुना झाला नाही का, 4 वर्षांपूर्वीचा, द्या फेकून. आता कसं नवगडी नवा डायलॉग. काय थाट, काय डालबाटी, काय पॅलेस, झकास. 2012 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ काय गेला. 10 वर्षांनी शिवसेनेची वाताहात सुरू झाली. बाळासाहेबांनी ज्या मांजरांना वाघ बनवलं होतं तेच वाघ पुन्हा मांजर होऊन या घरातून त्या घरात पळून गेले. 4 वर्षांपूर्वी साऱ्या महाराष्ट्रानं 40 वाघांची मांजरं होताना पाहिली आणि आता पुन्हा 4 वर्षांनी उरल्या सुरल्या वाघांची चक्क मांजरांनीच शिकार केली. 21 जून 2022ला 40 आमदार आणि त्यानंतर 13 खासदार फुटले. तर याच वर्षी 17 जूनला 6 खासदार फुटले. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टानं उभ्या केलेल्या शिवसेनेचा उद्या 19 जूनला 60वा वर्धापन दिन. पण काय दिवस आलेत बघा. शिवसेना पोचली 60त, खंजीर खुपसला पाठीत. आपलेच गद्दार, त्याला कोण काय करणार. 21 जून 2022 शिवसेना फुटली. 50 आमदारांचा जथ्था. 2022 मुक्काम पोस्ट गुवाहाटी. गाजलेलं वाक्य, काय झाडी, काय डोंगर, काय हटील, समजा कसं ओके मंदी. अजिबात काय झाडी, काय डोंगर, 17 जून 2026 शिवसेना पुन्हा फुटली. 6 खासदारांचा गट. 2026 मुक्काम पोस्ट जयपूर. गाजलेलं वाक्य, काय थाट, काय डालबाटी, काय पॅलेस, एकदम झकास. शिवसेना पोचली 60त, खंजीर खुपसला पाठीत. आपलेच गद्दार. फ्लॅशबॅक मध्ये नंतर जाऊ. आधी 6 खासदार कसे बनले गद्दार ते पाहू. शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीनं ऑपरेशन टायगर घडवलं आणि ते सक्सेसफुल देखील करून दाखवलं. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावून देखील पदरात पडलेल्या नवं नाव आणि नव्या चिन्हाच्या बळावर 2024च्या लोकसभा निवडणुकीत महत् प्रयासानं 9 खासदार निवडून आणून दाखवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आणि मशाल हे पक्षचिन्ह अगदी अल्पावधीत शिवसैनिकांच्या हृदयात रुजवलं. पण 2 वर्षांनी त्यांच्या वाट्याला काय आलं. पुन्हा फूट, पुन्हा बंड. शिवसेना गेल्या 4 वर्षांमध्ये 2दा फुटली. एकनाथ शिंदेंनी राबवलेलं हे ऑपरेशन टायगर होतं तरी काय, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 10 जून 2026 दिल्लीत एनडीएची बैठक. अमित शहा यांच्याकडून ऑपरेशन टायगरला ग्रीन सिग्नल. रात्री गुप्त बैठक. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 खासदारांची एकनाथ शिंदेसोबत बैठक. 16 ते 17 जून 2026 6 खासदार नॉट रिचेबल. चार्टर्ड विमानानं दिल्लीत दाखल. एकनाथ शिंदे ही मध्यरात्री दिल्लीत. 17 जून 2026 दुपारी 1 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं स्वतंत्र गटाचं पत्र. 18 जून 2026 शिवसेना ठाकरे पक्षाच्या दिल्लीतील बैठकीस 9 पैकी 6 खासदारांची दांडी. ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटले. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल. 2 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी ज्या लोकांना मोठ्या विश्वासानं उमेदवारीचं तिकीट देऊन त्यांना खासदार केलं, आज त्यातल्या 6 जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिवसेना ठाकरे गटाचे हे 6 फुटीर खासदार आहेत तरी कोण, त्यांचा आतापर्यंतचा कसा राहिलाय राजकीय प्रवास आणि त्यांनी पक्ष सोडताना काय दिलं कारण, या फुटीर खासदारांची राजकीय कुंडलीच मांडतो आता तुमच्या समोर. जरा ऐकाच. शिवसेना ठाकरे गटाचे 6 फुटीर खासदार कोण, पक्ष सोडताना काय दिलं कारण. संजय देशमुख, यवतमाळ वाशिम. 2019ला पहिल्यांदा खासदार शिवसेना. 2022 शिवसेनेत फूट, मात्र उद्धव ठाकरेंसोबत कायम. 2024 दुसऱ्यांदा खासदार ठाकरे सेना. 17 जून 2026 ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. फुटण्याचं कारण काय, मतदारसंघ विकास निधीवरून नाराज. संजय जाधव, परभणी.
2009 मधून काँग्रेसमधून शिवसेनेत, 2014ला पहिल्यांदाच खासदार शिवसेना, 2019ला दुसऱ्यांदा खासदार शिवसेना, 2022ला शिवसेनेत फूट मात्र उद्धव ठाकरेंसोबत कायम, 2024ला तिसऱ्यांदा खासदार ठाकरे सेना, 17 जून 2026 ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. उठण्याचं कारण काय? मतदारसंघात निधी मिळत नव्हता आणि केंद्रात मंत्रिपदाचं गाजर. संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई, 2004 पहिल्यांदा आमदार राष्ट्रवादी, भांडूप विधानसभा मतदारसंघ, 2009 पहिल्यांदा खासदार राष्ट्रवादी, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, 2014ला भाजपच्या किरीट सोमय्यांकडून पराभूत, 2019ला भाजपच्या मनोज कोटकांकडून पराभूत, 2022ला शिवसेना ठाकरे सेनेत प्रवेश, 2024ला दुसऱ्यांदा खासदार ठाकरे सेना, 17 जून 2026 ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. फुटीचं कारण? मतदारसंघात निधी मिळत नाही म्हणून नाराज. नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली, 2024ला पहिल्यांदा खासदार ठाकरे सेना, 17 जून 2026ला ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. फुटीचं कारण काय? मतदारसंघात मोठा निधी आणि 2029च्या निवडणुकीसाठी तिकिटाचं आश्वासन. ओमराजे निंबाळकर, धाराशिव, 2009ला पहिल्यांदा आमदार शिवसेना, 2019ला पहिल्यांदा खासदार शिवसेना, धाराशिव लोकसभा मतदारसंघ, 2022 शिवसेनेत फूट मात्र उद्धव ठाकरेंसोबत कायम, 2024ला दुसऱ्यांदा खासदार ठाकरे सेना, 17 जून 2026 ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. फुटीचं कारण? भावाच्या बँकेचं प्रकरण आणि मामांच्या कंपनीचं काम सुरळीत करण्याचं मिळालेलं आश्वासन की आणखी काही? भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी, 2009 पहिल्यांदा आमदार काँग्रेस, संगमनेर मतदारसंघ, 2024 पहिल्यांदा खासदार ठाकरे सेना, 17 जून 2026 ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेसोबत. फुटीचं कारण काय? ठाकरे सेनेत भविष्य नाही म्हणून. या 6 फुटीर खासदारांचा कॉमन पॅटर्न देखील आता सांगतो. 3 जुने शिवसैनिक, संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर. जाधव 2014 पासून शिवसेनेचे खासदार, देशमुख 2019 पासून खासदार, निंबाळकर 2009ला आमदार आणि मग 2019 पासून शिवसेनेचे खासदार. तिघेही पहिल्या पक्षफुटीत टिकले पण दुसऱ्या पक्षफुटीत फुटले. 2 नवे चेहरे, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे. 2024ला दोघेही ठाकरे सेनेकडून पहिल्यांदाच खासदार बनले आणि 2 वर्षातच फुटले. एक पक्षांतरवीर, संजय दिना पाटील, आधी राष्ट्रवादी, मग ठाकरे सेना आणि आता शिंदे सेना. नाराजीची कारण काय हो? तर निधी नाही, मंत्रीपद नाही, 2029चं तिकीट पक्क नाही. वाह रे वाह पठ्ठ्यांनो. आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. शिवसेनेतलं हे काही पहिलंच बंड नाही. याआधी छगन भुजबळ गेले, मग नारायण राणे गेले, राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत स्वतःचा पक्ष काढला. पण हे सर्व काही घडलं होतं ते बाळासाहेब असताना. बाळासाहेब गेल्यानंतर मात्र शिवसेनेत तब्बल 10 वर्षांनी सर्वात मोठं बंड झालं आणि ते ज्यांच्या नेतृत्वाखाली घडून आलं ते म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 20 जून 2022 रोजी विधान परिषद निवडणूक पार पडली. त्यात क्रॉस वोटिंग झाल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि शिंदे नाराज झाले. पुढची तारीख उजाडली 21 जून 2022 आणि याच संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सुमारे 25 ते 30 आमदार नॉट रिचेबल झाले. रात्र होताच हे आमदार गुजरातमधील सुरतला रवाना झाले. सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. आता त्यानंतर काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 22 जून ते 30 जून 2022 या दरम्यान काय घडलं होतं? 22 जून 2022 आमदार सुरतहून आसामच्या गुवाहाटीकडे रवाना, रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्काम. 25 जून 2022 विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडून 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस. 27 जून 2022 सर्वोच्च न्यायालयानं बंडखोरांना 12 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी दिला गेला वेळ. 29 जून 2022 राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश, उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि 30 जून 2022 एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. 2022च्या बंडात सामील झालेल्या आमदारांचा एकूण आकडा होता 50. शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार. या बंडाद्वारे 50 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. इतकंच नव्हे तर त्यानंतर 13 खासदार देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले. शिवसेनेच्या 60 वर्षांच्या इतिहासात घडलेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड ठरलं. एकूणच काय तर शिवसेनेचा उद्या 60वा वर्धापन दिन.
2023 पासून ठाकरेंची सेना आणि शिंदे सेना आपल्या शिवसेनेचा वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करतं. पण बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये स्थापन केलेली शिवसेना उद्या म्हणजेच 19 जून रोजी 60th प्रवेश करत असताना त्याच्या आदल्या 2 दिवशी मात्र आणखी एक बंड शिवसेनेत घडून यावं हे शिवसेना आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांसाठी मोठ्या दुःखाची घटना म्हणावी लागेल. कारण 2022च्या बंडानंतरची ही पुन्हा एकदा पडलेली सर्वात मोठी फूट. पण जाता जाता एक सांगू, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा नसतो. कालचा वाघ आज मांजर होते आणि उद्या तीच मांजर वाघाची शिकार करते. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं वगैरे ठीक आहे, हे 6 वाघ आता टायगर झाले असं म्हणत आपला टेंबाई मिरवतील. पण हा टायगर पिंजऱ्यातला की जंगलातला ते 2029लाच कळेल. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांनो, तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.